वेलकम बॅक टू युअर न्यू यूट्यूब व्हिडिओ. तो आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 8 स्कॉलरशिप एक्झाम पॅटर्न अँड मार्किंग थीम. म्हणजेच 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये कोणकोणते विषय विचारले जातात, त्यांची मार्कांचं कसं डिस्ट्रीब्युशन आहे, पेपर MCQ आहे की कसा आहे, टोटल मार्क्स आणि कोणत्या वेळेला किती मार्क किती वेळ आहे ते बघणार आहोत. ओके, ज्यांची कोणाची पाल्य आता 8वीमध्ये आहेत ते हे पेपर स्कॉलरशिपचा पेपर 8वीचा देऊ शकता. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. हे बघा, इथे आपल्याला परीक्षेचे स्वरूप म्हणजेच एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिथून हा घेतलेला आहे. तर एक एक करून आपण समजून घेऊया की हा पेपर पॅटर्न कसा आहे. याच्यामध्ये एकूण 4 विषय विचारले जातात. पहिला आहे प्रथम भाषा, दुसरा आहे गणित, तिसरा आहे तृतीय भाषा आणि चौथा आहे बुद्धिमत्ता आणि चाचणी. प्रथम भाषा म्हणजे मराठी किंवा इंग्लिश, दोन्हीपैकी तुम्ही एक घेऊ शकता. जी भाषा तुम्ही प्रथम भाषा म्हणून घेशाल, समज तुम्ही मराठी ही प्रथम भाषा म्हणून घेतली तर इंग्लिश ही तुमची तृतीय भाषा म्हणून होईल, किंवा इंग्लिश ही प्रथम भाषा घेतली तर मराठी ही तृतीय भाषा होईल. त्याच्यानंतर गणितामध्ये इयत्ता 8वी पर्यंतचं गणितामध्ये असलेला सिलेबस किंवा पाठ्यक्रम त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जातात. आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी किंवा इंटेलिजंट टेस्ट यावरती प्रश्न विचारलेले जातात. तो कोणत्या घटकाला किती प्रश्न असतात एकदा ते बघून घेऊया. तुम्ही बघू शकतात की पेपर हा स्कॉलरशिपच्या 2 भागामध्ये एकूण 4 विषय आणि 4 विषयांना 2 भागांमध्ये डिवाइड केलेले आहे. पहिल्या भागामध्ये पहिला पेपर हा प्रथम भाषा आणि गणित यांचा असतो. त्याला एकूण वेळ 1 तास आणि 30 मिनिटे असतात आणि त्याच्यामध्ये 75 प्रश्न विचारतात 150 गुणांसाठी. दुसऱ्या भागामध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी यावर एकूण 75 प्रश्न विचारतात 150 मार्कासाठी आणि त्याच्यासाठी वेळ दिलेला असतो 1 तास 30 मिनिटे. तर प्रथम भाषाचे एकूण प्रश्न असतात 25 आणि त्याला दिलेले गुण आहेत 50. म्हणजे की एक प्रश्न 2 गुणांसाठी किंवा 2 मार्कांसाठी विचारलेला असतो. त्याचप्रमाणे गणिताचे 50 प्रश्न विचारलेले असतात आणि ते असतात एकूण 100 गुणांसाठी. म्हणजेच ते सुद्धा एक प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारलेला असतो. असे टोटल पेपर 1 मध्ये 75 क्वेश्चन विचारलेले असतात 150 मार्क्ससाठी आणि त्याला दिलेला आहे 1 तास 1.5 मिनिटे वेळ, म्हणजेच 1.5 तास. त्याच्यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा म्हणजेच आपली कोणती, एक तर मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक, त्याच्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न विचारलेले असतात 50 मार्कासाठी. म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी विचारलेला असतो. आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न विचारलेले असतात 100 गुणांसाठी. यामध्ये सुद्धा एक प्रश्न 2 गुणांसाठी असतात. असे टोटल पेपर 2 मध्ये 75 म्हणजेच 75 प्रश्न 150 गुणांसाठी विचारलेले असतात आणि त्यासाठी तुम्हाला 1 तास 30 मिनिटे एवढा वेळ दिलेला असतो. अशा प्रकारे आपला पेपर पॅटर्न असतो किंवा विषय असतात, त्याला दिलेली मार्क वेळ आपण हे बघितलेलं आहे. त्याचप्रकारे थोडीशी काठीण्य पातळी बघूया. तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे 30% असतात. त्याचप्रमाणे मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% विचारलेले असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% विचारलेले असतात पूर्ण पेपर मध्ये. याच्यामध्ये महत्वाची एक टीप आहे IMP, ती सर्वांनी लक्षात घ्या. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील. हे दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असत. तुम्हाला माहितीच आहे की हा पेपर MCQ पॅटर्नचा असतो आणि 4
ऑप्शन आपल्याला दिलेले असतात आणि त्यातील एक ऑप्शन हे बरोबर असतं. तर काही म्हणजे 20% प्रश्नांमध्ये काय केलेलं असतं की 2 ऑप्शन बरोबर दिलेले असतात. तर ते आपल्याला दोन्ही ऑप्शन आपल्याला सर्कल करावे लागत असतात. तिथे प्रश्नामध्ये दिलेले असतात की 2 उत्तर बरोबर आहेत, 2 उत्तरांना सर्कल करावे. ते आपल्याला व्यवस्थित वाचून 2 ऑप्शनला सर्कल करावे लागतात. हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर आपण नाही केलं तर तिथे मार्क आपले जात असतात. होप सो तुम्हाला हा एक्झाम पेपर पॅटर्न, त्याचवेळी प्रश्नसंख्या, विषय, त्यांना दिलेले गुण आणि एकूण वेळ समजला असेल. तर अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी किंवा वेगवेगळ्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी आपण याच्यावरती नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. स्कॉलरशिपची सिरीज चालू करणार आहोत. त्याचबरोबर आपले पाल्ले 8वी 9वी 10वी मध्ये शिकत असेल तर त्यांच्यासाठी आपण गणिताचं संपूर्ण गणित याची प्लेलिस्ट तयार करणार आहोत लवकरच. त्यासाठी पटकन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. त्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतील. लाईक, शेअर आणि कमेंट करा की आपला व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.